तर तुम्ही जो तो फ्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलं. हा जो व्हिडिओ आहे तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडिंगला चालले आहे. त्याच्यावरती हे जे टूट आहेत आपण आणले. हा व्हिडिओ क्रिएट केलेला आपण कॅपकटमधून. आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला ते ओपन करून घ्यायचं आहे. इथे आपण कॅपकट ओपन केलं आहे आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्यूटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जाते मराठी भाषेमधून. आता तुम्हाला काय करायचं आहे, ते कॅपकट ओपन केल्यानंतर तुम्हाला न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती आता इथून क्लिक करायचं आहे. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जे इथे फोटोज आहे सिलेक्ट करायचं आहे आणि इथून ॲड करायचं आहे. आणि इथून ॲड करूया. इथून फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला सिम्पली खाली ना रेशोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. 9.6चा बॉक्स इथून सिलेक्ट करू, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्या फोटोवरती क्लिक करून सेट करायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे तिथून हा फोटो सेट झालेला आहे. आता इथून हा फोटो सेट झाल्यानंतर इथं मग खाली ओव्हरलेचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि दुसरा इथून फोटो ॲड करायचा आहे. ठीक आहे, जो आपल्या वरती लावायचा आहे. ठीक आहे, अशा प्रकारे म्हणजे वरती अशा लावायचं आपल्या इथे, त्यानुसार तुम्ही तुमचा फोटो इथून ॲड करायचा आहे. ठीक आहे, तिथं पण हा फोटो ॲड केल्यानंतर 2 बटन तिथून सेट करायचा आहे. त्याच्यानंतर खाली इथे थोडं स्क्रोल केल्यानंतर शेवटला एक मास्कचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. हॉरिझॉन्टलचा बॉक्स इथून सिलेक्ट करायचा आणि ही जी लाईन आहे थोडी अशा वेळा आणायची खाली आणि हा जो एरो आहे ना तो थोडं ओढायचा आहे खाली. ठीक आहे, इतक्या बास आहे. ओके, डन झाल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि फोटो जर इथून तुमचा नीट नसेल बसला तर इथून नीट बसवून घ्यायचा आहे. इथून हे झाल्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं, इथून क्वालिटी जी पण ठेवायची तुम्हाला ठेवायची आणि सिम्पली एक्सपोर्टवरती क्लिक करायचं. ठीक आहे, आणि इथून हा जो व्हिडिओ असेल इथून सेव्ह करून घ्यायचा. ठीक आहे, अशा बाय इथून डन करूया. त्याच्यानंतर इथं आता तो व्हिडिओ आपला सेव्ह झाल्यानंतर इथून न्यू प्रोजेक्टवरती पुन्हा आपल्याला क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, इथून तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचा आहे. हा फोटो इथून ॲड केल्यानंतर ह्याचं सुद्धा रेशो असेल तो आपल्या 9.6 इथून ठेवायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करून 2 बटन हा फोटो सेट करा. ठीक आहे, परफेक्टमध्ये. इथून हा फोटो सेट झाल्यानंतर आता सिम्पली आपल्या खाली ओव्हरलेचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला बीटमा व्हिडिओ असेल सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे. हा बीटमा व्हिडिओ इथे तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. खाली थोडं ते स्क्रोल करा, हे तुम्हाला एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर ह्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्या फोटोची लेंथ असेल आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, इथपर्यंत न्यायची. इथे तुम्ही बघू शकाल की ही आपली बीट आहे 4थी. ठीक आहे, तिथपर्यंत. तर सॉरी 4थी म्हणजे समती म्हणजे जिथून आपली 5वी चालू होती तिथपर्यंत हा फोटोची लेंथ ठेवायची. हा जो आपला पहिला फोटो असेल तो अशा प्रकारे. ठीक आहे, त्याच्यानंतर आता आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, इथून हा फोटोची लेंथ ठेवल्यानंतर हे जे प्लस चिन्ह आहे ना त्यावरती क्लिक करून आपण जो व्हिडिओ एक्सपोर्ट केला ना तो इथून ॲड करायचा आहे. ठीक आहे, हा व्हिडिओ आपला इथून बघू शकाल हा बॅकग्राऊंडचा. त्याच्यानंतर ह्या व्हिडिओवरती आपल्याला क्लिक केल्यानंतर स्पीड येते त्यावरती क्लिक करायचं आहे. नॉर्मलवरती क्लिक करू, इथून आपल्याला सिम्पली 0.1x करूया आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि जो पण एक्स्ट्रा पार्ट असेल इथून त्या व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करा. पहिला ऑप्शन आहे स्प्लिटचा, त्यावरती क्लिक करा आणि डिलीट करून टाका. ठीक आहे, त्याच्यानंतर आता आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, आता हा जो फोटो आहे ना आपला पहिली जी बीट आहे ना आपल्या इथे चेंज होते, तर ह्या फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचा आणि हा जो दुसरा भाग आहे ना हा फोटोचा त्यावरती क्लिक करायचं. ऑपेसिटी आपल्याला आहे ना सिम्पली 25 ठेवायची किंवा 20 ठेवू शकता. ठीक आहे, 25 इथपर्यंत ठेवा आणि हा जो व्हिडिओ असेल तो आता इथून तुम्हाला बीट नावानुसार शेवटपर्यंत स्प्लिट करण्याचा आहे. तर कसं करायचं तो तुम्हाला इथून सांगतो बीट नावानुसार. तर आपली इथे 5ची बीट आपली इथे चेंज होते. ठीक आहे, तर ह्याच व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिटचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायच्या. पुढची बीट आपली इथे चेंज होत आहे, तर ह्याच व्हिडिओवरती क्लिक करू तर स्प्लिट करू. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ असेल तो शेवटच्या बीटमापर्यंत स्प्लिट करायचा आहे. स्प्लिट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली हा जो आपला पहिल्या फोटोचा दुसरा भाग आहे ना तिथे यायचं आणि तुम्हाला खाली ओव्हरलेचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि आपला जो फोटो होता ना हे म्हणजे आपण तो वरती ॲड केला आहे. ठीक आहे, तो इथून ॲड करायचा आहे. हा फोटो इथून ॲड केल्यानंतर थोडा झूम करा अशा बाई खाली आणा आणि ह्या फोटोची लेंथ म्हणजे जो दुसरा फोटो तेवढीच ठेवायची. ठीक आहे, अशा बाई इथे. ओके, त्याच्यानंतर ह्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला रिमूव्ह बीजीचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं आहे. ऑटो रिमूव्हलवरती क्लिक करून बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्यायचं आहे आणि जर नीट नसेल झालं तर कस्टम रिमूव्हलवरती क्लिक करून नीट तुम्हाला बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घेऊ शकता. त्याच्यानंतर ऑटो रिमूव्हलमध्ये पुन्हा बॅक यायचं आणि स्टोकवरती क्लिक करायचं आहे. जो पण तुम्हाला स्टोक आवडेल इथून तुम्हाला सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर इथून तुम्हाला बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता हे जे आपले बीट होते ना हा बीट व्हिडिओमधल्या ते आपल्या इथून जिथून आपले चेंज होतात ना म्हणजे तुम्ही बघू शकाल की दुसरी आणि तिसरी इथे चेंज होते. ठीक आहे, तर आपल्या ह्या फोटोवरती क्लिक करून डुप्लिकेटचं ऑप्शन येते त्यावरती क्लिक करायचं आहे. आता ह्या फोटो ह्याच्या खाली आणून ठेवायचा अशा. ठीक आहे, 3 भाग करा, इथून ह्या फोटोचे 3 भाग म्हणजे 3 डुप्लिकेट करायचे. ठीक आहे, ओके, इथपर्यंत आणून ठेवूया अशा प्रकारे. आता आपले ही तर दुसरी आणि तिसरी बीट चेंज होत आहे. ठीक आहे, तर दुसरा फोटोची लेंथ इथपर्यंत ठेवूया. आता आपली ना 3री आणि 4थी इथं बीट चेंज होत आहे. ठीक आहे,
तर हा जो आपला फोटो आहे ना ओव्हरलेमधला तिसरा, तो इथपर्यंत आणून ठेवायचा. ओके, अशा प्रकारे. आता आपल्या सिम्पली पहिला जो हा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा. खाली इथे थोडं स्क्रोल करून सिम्पली मास्कचा ऑप्शन आहे शेवटला, त्यावरती क्लिक करायचा आहे. हॉरिझॉन्टलचा बॉक्स इथून सिलेक्ट करून सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. दुसरा भाग आहे त्यावरती क्लिक करायचं. हॉरिझॉन्टलचा बॉक्स इथून सिलेक्ट करायचा आहे आणि मास्कवरतीच क्लिक करून हॉरिझॉन्टलचा बॉक्स इथून सिलेक्ट करा. ही लाईन असेल येल्लो, ती खाली आणा थोडी अशा. ओके, त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून हे बघू शकता आपला अशा इथून इफेक्ट मिळून जाईल. त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे ना म्हणजे ह्या ओव्हरलेमधला, ठीक आहे, त्यावरती क्लिक करायचं. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली, त्यावरती क्लिक करून इथून इनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल. अनफोल्डचा इथून सिलेक्ट करायचा. सिम्पली हा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून ॲनिमेशनमध्ये मिळून जाईल. इथून सिलेक्ट करा, तिन्ही पण फोटोला या. त्याच्यानंतर हा जो आपला आहे ना सिम्पली 2 सेकंदात इथला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली, त्यावरती क्लिक करून इनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल. ड्रॉप डाऊनचं इथून सिलेक्ट करायचं. त्याच्या पुढच्या फोटोला आपल्या सिम्पली इनमधलाच पेंडिंगचं इथून सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्याला इनमधलाच उशचा जो वेळ असेल इथून सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधलाच क्रॉस सेकचा जो वेळ असेल इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला रेक्टँगल आउटचा जो वेळ असेल इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला डायनामिक कॉम्प्रेसाइड हा जो वेळ असेल इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधलाच व्हायब्रेटिंग पॅनल जो वेळ असेल इथून सिलेक्ट करायचा. हा जो आपल्या त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कंबोमधला प्लॅनमा 1चे बॅक सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधलाच प्लॅनमा 2चे ते बॅक सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटोला प्लॅनमा 1चा आणि प्लॅनमा 2चा इथून इफेक्ट द्यायचा. त्याच्यानंतर हा जो त्याच्या पुढचा फोटो असेल म्हणजे 10 सेकंदाच्या तिथला त्या फोटो कंबोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा इथं सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली कांबोमधला वेव्ह अँड स्लाईडचा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या कांबोमधलाच स्लाईड अँड वेव्हचा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून हे सर्व इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली हा जो आपला पहिला फोटो असेल ना त्यावरती क्लिक करायचा आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करून मध्ये व्हायब्रेटिंग पॅनलचा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 2 सेकंद आहे तिथला फोटो जिथं आपण स्प्लिट केला ते द्यायचं आहे आणि इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली ग्लिचच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट म्हणजे क्रोमॅटिकचं इथून सिलेक्ट करायचं आहे. तिथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल 2 सेकंदाच्या तिथल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली पहिल्या इंजूट यायचे म्हणजे पहिल्या इंजूट नाही जेतो आपला हा 2 सेकंदाचा तिथला फोटो आहे तिथे. आणि पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करू तुम्हाला सिम्पली पुन्हा आपल्याला आहे ना पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये मग इफेक्ट मिळून जायचं एकचा सिलेक्ट करायचा. तर इथून आपण सिलेक्ट करू आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल 2 सेकंदाच्या फोटोपासून सिम्पली शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. स्पीड इंटेन्सिटी 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा. त्याच्यानंतर इथून हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि तो तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल अशा प्रकारे.